धाडसी घरफोडी 94 ग्रॅम सोने 50 भार चांदी व रोकड गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरातून लंपास। शिरपूर तालुक्यातील खामखेडा परथा येथे अज्ञात चोरट्यांनी अत्यंत धाडसी घरफोडी करत तब्बल 94 ग्रॅम सोन्याचे दागिने, 50 भार चांदीचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। बुधवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार खामखेडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर भालेराव पाटील वय 54 यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली। उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे पाटील कुटुंब दररोजप्रमाणे घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते। 21 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास त्यांनी जेवण आटोपून घर बंद केले आणि गच्चीवर विश्रांतीसाठी गेले। दरम्यान 22 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता खाली आल्यानंतर घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता मधल्या खोलीतील कपाट, कॉट व सुटकेसमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले। तपासणी केली असता कपाटात ठेवलेली सुमारे 50,000 रुपयांची रोकड, 94 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 50 भार चांदीचे दागिने चोरीस गेल्याचं स्पष्ट झालंय। प्राथमिक तपासात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। दिनांक 21 एप्रिल रात्री 2 नंतर चोरी झाली। त्याच्यात माझे 11.5 तोळे सोनं, 50,000 रोख रक्कम, चांदीचे दागिने इत्यादी